नमस्कार मित्रांनो, सावळ्याची जणू सावली या मालिकेचा उद्याचा भाग फारच इंटरेस्टिंग आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. सावळ्याची जणू सावली या मालिकेत कुलदेवतेच्या दर्शनानंतर ही मालिका मनोरंजक वळणावर आली आहे. कथानकात झालेल्या महत्त्वपूर्ण बदलामुळे प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. तिलोत्तमाच्या सहमतीने आणि जगन्नाथच्या मार्गदर्शनाखाली सारंग आणि सावली आता कुटुंबाचा वारसा पुढे नेण्यासाठी एकत्र येणार आहेत. खुद्द तिलोत्तमाने हात जोडून देवाकडे सारंग आणि सावलीच्या नात्यासाठी विनंती केली आहे, जे तिच्या दृष्टिकोनातील बदलाचे एक मोठे द्योतक आहे. आता लवकरच सारंग आणि सावलीचा पती-पत्नी म्हणून हनीमून होणार आहे. मंदिरात घडलेली घटना या दोघांचे आयुष्य कसे बदलून टाकते आणि हनीमून नंतर तिलोत्तमा काय बोलते हे आपण आता सविस्तर पाहूया. मंदिरात घडलेल्या प्रसंगामुळे तिलोत्तमाच्या डोळ्यासमोर सारंगचा जीव वाचवण्यासाठी सावली आणि जगन्नाथने घेतलेले कष्ट स्पष्ट झाले. सारंगच्या जीवावर बेतलेल्या या घटनेत ऐश्वर्याने कोणताही प्रयत्न न केल्याने तिलोत्तमा तिच्यावर कमालीची चिडली होती. घरी आल्यावर तिने त्वरित जगन्नाथला बोलून घेतले. सारंगने आईसमोर खुलासा केला की याआधी 2 वेळा जेव्हा तो संकटात होता तेव्हा त्याला वाचवणारा स्पर्श अस्मीचा नसून सावलीचा होता. हे ऐकून तिलोत्तमा चक्रावून गेली, पण तिला सारंगच्या बोलण्यावर विश्वास ठेवल्याशिवाय पर्याय नव्हता. जगन्नाथनेही तिला सावलीचे महत्त्व पटवून दिले आणि सांगितले की सावली हे सारंगचे खरे सुरक्षा कवच आहे. यावर तिलोत्तमा पूर्णपणे विश्वास ठेवते आणि सावली हे सारंगचे सुरक्षा कवच असल्याचे मान्य करते. ती ऐश्वर्यावर तिच्या निष्काळजीपणाबद्दल चिडते आणि तिला त्या परिस्थितीसाठी जबाबदार धरते. जगन्नाथ तिलोत्तमाला समजावतो की तिचे डोळे उघडले आहेत, पण आता तिला लवकर निर्णय घ्यावा लागेल. तिलोत्तमा अजूनही पूर्णपणे विश्वास ठेवत नसली तरी जगन्नाथला खात्री आहे की तिलोत्तमाने सावलीला सुरक्षा कवच म्हणून स्वीकारले आहे आणि ती आता सावलीला त्रास देणार नाही. जगन्नाथ तिला आठवण करून देतो की तिचीच माणसे तिला धोका देत आहेत आणि ज्यांच्या विरोधात ती आजवर उभी होती तीच माणसे तिच्या बाजूने आहेत. या घराचा वारसदार आणण्याची जबाबदारी सारंग आणि सावलीवरच आहे, हे तो तिला स्पष्टपणे सांगतो. जगन्नाथच्या या बोलण्याने तिलोत्तमा विचारमग्न होते. तिला कळते की तिच्या विरोधात असणारी लोक खरं तर तिचं भलं बघत आहेत, तर तिची स्वतःची माणसं तिला धोक्यात आणत आहेत. जगन्नाथ गेल्यानंतर तिलोत्तमा देवासमोर दिवा लावून शांतपणे बसते. तिच्या मनात अनेक विचारांचे काहूर उठलेले असते. ती देवाला हात जोडून म्हणते की तिच्या सारंगचा जीव वाचला आहे आणि या गोष्टीकडे ती दुर्लक्ष करू शकत नाही. चंद्रकांत तिला पाठिंबा देत म्हणतो की कुलदेवतेचे विधी पूर्ण झाले आहेत आणि आता या दोघांनी एकत्र यायला हरकत नाही. चंद्रकांतच्या या बोलण्याने तिलोत्तमाला थोडा दिलासा मिळतो. तिलोत्तमा मनातल्या मनात देवाकडे प्रार्थना करते की जगन्नाथची भविष्यवाणी खरी ठरावी आणि सावलीच्या चांगल्या नशिबामुळे का होईना पण घरात पाळणा हलावा. तिला आता आपल्या कुटुंबाच्या भवितव्याची काळजी वाटू लागलेली असते. या निर्णायक क्षणी चंद्रकांत सर्वांना एकत्र बोलून एक महत्त्वाची घोषणा करतो. तो सांगतो की कुलदेवतेचे दर्शन झाले आहे आणि श्रावण महिन्यातील विधी पूर्ण झाल्यामुळे आता सारंग आणि सावली एकत्र येऊ शकतात. हे ऐकून ऐश्वर्याला जबर धक्का बसतो. तिला विश्वासच बसत नाही की तिलोत्तमा आणि चंद्रकांत असा निर्णय घेऊ शकतात. चंद्रकांत तिला समजावतो की पूजेनंतर काही गोष्टी शिथिल होतात आणि हे शक्य आहे. ऐश्वर्याला कितीही मोठा धक्का बसला तरी चंद्रकांत आणि तिलोत्तमा त्यांच्या निर्णयावर ठाम असतात. सारंग आणि सावलीचा आता हनीमून होणार असतो. घरातील वातावरण आता पूर्णपणे बदललेलं असतं. खुद्द तिलोत्तमा सारंग आणि सावलीसाठी खोली सजवण्याची व्यवस्था करते. तिच्या या कृतीने घरातील सर्वांनाच आश्चर्य वाटते. सारंग आणि सावली पती-पत्नी म्हणून एकत्र येतात, पण सावलीच्या मनात एक गोष्ट असते, ती म्हणजे तिने सारंगला अजूनही सत्य सांगितले नाही. तिला एका बाजूला आनंद झालेला असतो की ती सारंगसोबत एकत्र आहे, पण दुसऱ्या बाजूला तिला अपराधी भावनाही सतावत असते की तिने सारंगपासून काहीतरी लपून ठेवले आहे. सारंग सावलीला म्हणतो की लहानपणापासून त्याला जी भीती होती ती तिच्यामुळे दूर झाली आहे. त्याला वाटत होते की अस्मी त्याला वाचवत होती, पण आता त्याला कळले की ती सावली होती. तो तिचा खूप आभारी आहे आणि तिला विनंती करतो की आता या घराला वारसदार देण्याचे काम त्याचेच आहे.
सारंगच्या या बोलण्याने सावलीला आणखीनच अपराधी वाटते. तिला खरं सांगण्याची इच्छा होते, पण ती असे बोलू शकत नाही. सावली काही बोलण्याआधीच सारंग तिला जवळ घेतो आणि म्हणतो की आता त्यांना एकत्र यायलाच पाहिजे. सारंगला वाटते की सावली काहीतरी लपवत आहे, ज्यामुळे ती त्याच्यापासून दूर जात आहे. तो तिला विचारतो की असे काही आहे का, आणि असेल तर तिने त्याला सांगावे. सारंगच्या प्रश्नाने सावली गोंधळते. तिला वाटते की सारंगला सत्य समजले आहे. सावली कबूल करते की तिने एक गोष्ट लपवली आहे, पण तिचा हेतू वाईट नव्हता. सारंग तिला पूर्ण विश्वास देतो की तिला जेव्हा सांगावेसे वाटेल तेव्हा ती सांगू शकते, आणि त्याला खात्री आहे की तिने हे कोणाचे तरी मन राखण्यासाठी केले असेल. सारंगच्या या समजूतदारपणाने सावलीच्या मनावरचे ओझे थोडे हलके होते. ती म्हणते की सारंगने तिच्या मनावरचे ओझे खरोखरच हलके केले आहे. सारंग म्हणतो की आता बोलण्याची वेळ नाही, तर आईला जे हवे आहे ते देण्याची वेळ आहे. आजच्या घटनेमुळे आईचा राग कमी झाला आहे, आणि तो पूर्णपणे घालवण्यासाठी आता त्यांना एकत्र येणे गरजेचे आहे. सारंग सावलीला जवळ घेतो आणि त्यांच्या सुखी संसाराचे चित्र उभे राहते. सारंग आतुरतेने सावलीसोबत एकत्र येण्याची वाट पाहत असतो, पण सावलीच्या मनात अजूनही ती गोष्ट असते जी तिने सारंगला सांगितलेली नसते. तिला सत्य लपवण्याची खंत वाटत असते, पण तिला हेही माहीत असते की योग्य वेळ येताच ती सारंगला सर्व काही सांगेल. तरीही तिलोत्तमाच्या इच्छेने सारंग आणि सावलीचा हनीमून साजरा झाला आहे. त्यांच्या नात्याची ही नवीन सुरुवात अनेक प्रश्नांना जन्म देते. यानंतर जगन्नाथची पुढची भविष्यवाणी ही खरी ठरणार आहे. सारंग आणि सावली एकत्रितपणे येणार आहेत, आणि त्यांच्या बाळाच्या जन्मानंतर तिलोत्तमाचा राग पूर्णपणे निघून जाणार आहे. हे सर्व कसे घडणार? सावली सारंगला सत्य कधी सांगणार, आणि या नात्यात आणखी कोणते अडथळे येणार, हे आगामी भागामध्ये पाहणे उत्सुकतेचे ठरेल. ही नवीन सुरुवात त्यांच्या आयुष्यात कोणता बदल घडवून आणणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका, आणि मालिकेचे असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.